तुमचं स्वागत आहे रुद्रनाईक आगरकोळी ब्लॉगिंग चॅनलवर। तर आज आम्ही आलो आमच्या मामाच्या घरी। तर हा आहे आमच्या मामाचा घर। इथे मम्मी बसली, सानू, हा नशू सायकलीवर चाललाय, हा आमचा स्वरा, बाबा बाहेर मागे गेलाय। तर आता आपण आतमध्ये तुम्हाला घर दाखवते आमच्या बाबासांचा। तर हा आहे हॉल एवढा मोठा। आणि ही आमची आई 5 वर्षाआधी कोरोनामध्ये गेली होती आणि आमची आजी म्हणजे माझ्या मम्मीची आजी यांचा पण कोरोनामध्ये झालं होतं। आणि इकडे आता आम्ही आतमध्ये जाऊया। हा पॅसेज इथे वरती मामाच राहतात आणि इकडे किचन हा। आणि आमची मामी आता जेवून झालं ना, मामी आमची भांडी घासते। तर आता आपण आतमध्ये पण बघूया। तर हा पॅसेज असते इथे आणि हा वॉशरूम आहे, हा बेडरूम आहे आणि हा देवघर आहे। तर हा असा छोटासा घर आहे आमच्या मामासांचा। चला आपण बाहेर जाऊया। तुम्ही बोला आमचे मामा कुठे? तर आमचे मामा गेले आहेत ऑफिसवर शिवसेनाच्या। यावी नशूसावी सगळीकडे झेंडा लावून ठेवला आहे। आम्ही तुम्हाला दाखवते गाडीवर शिवसेनाचा, इकडे परत वरती पण हे लावलं आहे असं शिवसेनाचं एवढं हे। तर आता आपण जाऊया आमच्या त्या आईच्या घरी, पूसांच्या इथे माझ्या मावशी आहे त्यांच्या घरी। चला बघूया आई त्यांचा घर। तर चला आपण बाहेर जाऊया। हा असा छोटासा इथे वरांडा आहे आणि आतमध्ये इथे मावशी आणि मामा बसल्यात। आई आमच्या आतमध्ये आहे आणि हा घर बघू शकता तुम्ही। तर हा असा घर आहे। तर आता आपण जाऊया बाबाकडे, तिथे जाऊन तुम्हाला भेटू। बघो चल आता आम्ही आलो इथे बाबासांच्या इथे। तर आमचा बाबा एवढा स्ट्रिक्ट आहे की हे ते बघा काय लावलं आहे, सदर मिळकत काहीतरी लिहिलं आहे की गाड्या इथे पार्क करू नका। तर आता आपण जाऊया। हा आहे घर आमच्या बाबासांचा, हे सरक का। आणि तो आमचा बाबा तिकडं दाखवतो तुम्हाला। तो आमचा बाबा तिथं कुठे गेला? बाबा कुठे गेला? बाबा इथून कर, शूट कर बाबाला। हो या आमचा बाबा इथं न इथे। ही आमची आत्या आरी तू मध्ये नव्हती का? हो जेवलो। ही आमची आत्या। तर आता मी तुम्हाला घर दाखवते। आधी मम्मीचं सगळी इथे आज घर होतं, ह्याच्या जुना घर होता इथे। आता बाबांना आत्याचं राहतात। चला आतमध्ये दाखवते तुम्हाला। हे बघा लाईटला नशू कुठला बटन आहे? हां तर हा आहे असा छोटासा घर, 2 दरवाजे। जर आपण अशी इकडनं किचनमध्ये गेलो, किचन नाही इकडनं परत बाहेर पडू, चला त्यापेक्षा आपण इकडनंच बाहेर असं घर आहे। तर चला आपण बाहेर जाऊया। आमची आत्या मी इकडे आली, ही बघा किचनमधून उगली सानू। तर आता आपण परत जाऊया तिथे त्या घरी मामाचं ऑफिस। मी तुम्हाला आता सगळ्यांची ओळख करून दिली। आता आमची मावशी पण येते, मग तुम्हाला मी मावशीशी पण भेटवेन। जिया जिनू तिघी पण येते, तर मी तुम्हाला त्यांच्याशी पण भेटवेन। आता त्या घरी जाऊन मी तुम्हाला दाखवते आमच्या मामाकडे कसली कसली झाडं आहेत आणि काय काय आहे। तर चला बघूया मामाकडे कुठली कुठली झाडं आहेत मला ती दाखवते। आमच्या सगळी गँग येते, चला आपण बघूया। तर पहिला आहे आपल्या मामाकडे हा फणसाचं झाड। छोटे छोटे फणस आले आहेत, आता नंतर ते मोठे पण होतील। झाड आहे अननसचा झाड। आणि हा पोपटी बनवायला एकदम मेन हे जरा मटार पेटी आहे। आणि हे माझे फुलाचे झाड आहे। ए सानू हे बघ काय, बाबा तिकडनं शिवसेनाच्या ऑफिसवरून बिर्याणी घेऊन आला आम्हाला खायला। आता मस्त आपण खाऊया, पण आधी सगळं दाखवते तुम्हाला या। आणि हा आहे कोंबड्यांचा हा पिंजरा आहे। कोंबडी कुठे गेली ना नशू? कोंबडी वाटतं गेली गायब। तर इथे आमच्या मामाकडे नारळाचं झाड पण आहे, मला दाखवतो। पण त्याच्यामध्ये हा इथे अजून एक फणसाचं झाड आहे आमच्या मामाकडे, अंजीर फणस सेम ठीक आहे। आता झाड आहे आणि इकडे नारळाचं झाड आहे वरती आमच्या मामाकडे। हा बघू शकता नारळ पण आलाय, आता आम्ही नंतर तोडून खाऊ मस्त पैकी। आणि ही सगळी आंब्याची झाडं वरती तिथे तुम्ही बघू शकता। ज्या झाडाला आंबे नाही आले पण तिकडे जी झाडं आहेत त्यांना आलं। इकडे आमची मामी भाकरी करायला येते, आम्ही आलं कधी मम्मीचं पण करतात तिथे भाकरी। आणि आता मी तुम्हाला बावडी दाखवते या। आणि या बावडीत ना आमचा गणपती पण विसर्जन होतं मामाचा, जो आता गणपतीचा ब्लॉग नक्की येईल, तुम्ही बघा तो। ही आहे बावडी, या बघू आपण।
आमची इथे बावडी आहे बघू शकता. आणि आता तिथे मामाचं विसर्जन पण होतं, पण आता 2 वर्ष झाली आम्ही दुसरीकडे विसर्जन करतो. त्याची पण झाडं बघायला जाऊया. या तू माझ्याबरोबर. मला दाखवते. तर इकडनं असं मंदिराकडे तिकडे जायला रोड आहे. इथे जेव्हा साप असतात, एकदा इथे सायकल चालू होती, साप जस्ट इकडे होता आणि माझ्याकडे फाटलेली की सायकल तिकडे सोडून पाहिलेली. आणि इकडे आहेत आंब्याची झाडं. हा आहे आंब्याचा झाड, याला मोर आलेत तुम्ही बघू शकता. मला झूम करून आंबा पण दाखवते कुठे. हे बघा बशी आंबा आलाय, आंबी बोलते, आंबे आल्यात मस्तपैकी. तर आता आपण परत जाऊया घराच्या इकडे. तिथे सगळी बसल्यात, तुम्हाला दाखवते कुठे काय चाललंय ते. चला. तर ही वानर सेना माझी, वानर सेनामधला मेन माणूस आहे इकडे, जो इथे इम्पॉर्टंटली राहतो. आणि आमच्या बाबाजी जर फोनवर बोलते, पण आपण तुम्हाला नंतर दाखवते. आणि गाईस ही आहे आमच्या मामाची गाडी, मोठी गाडी आमच्या मामाची, ती आमच्या मावशीची गाडी आहे. आणि हे इकडं मम्मीचं बसल्यान, हे आत्या आले इथे बसायला. आता बोलते शूटिंग नको कारी आहे. तर आता मावशीचं आलं, आम्ही तुम्हाला भेटतो. मावशी आली आहे, ही बघ जिया. जिया ऐकल ऐकल. आणि इथे आमची मावशी बसली आहे, आमचा मामा. ऐकल अबू, ऐकल 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 ऐकल. तर आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटू. आता आम्ही चाललोय मंदिरात, शंकराच्या मंदिरात, जे आमच्या मगाशी दाखवलेलं तिकडे. तर आपण जाऊया पुढे. तर इकडे सानू आणि नशू आणि जिया गेल्यात पुढे. ए बाबू जिया. तर ही बघा जिया, ही बघा आमची जिया. हल्लू नशू हल्लू हल्लू. जिया ही जिनू मागे. जिनू मी काय बोलली, सायकल नको ना. एकदा सांगितलेल्या मुळाला समजतंय, तुम्हाला माहिती सब्जा खायचंय नाही ना. चल गप्प, तिला सब्जा खायचंय. बघू सब्जा आलाय का. थांब 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 देऊ तुला. तर गाईज इकडे आम्हाला सब्जाचं झाड दिसलंय. सब्जा म्हणजे चिया सीड्स. त्याचा बघू आहेत का, नाही आहेत, खोकलाय. हात कर. हा बघा गाईज छोटासा गेला चिया सीड होता. आणि ही बघा सगळी गेली, त्यांची लीला अपरंपार आहे, सगळी गेली तिकडे. आपण पण जाऊ पटकन. ए थांबा जिया, जिया, हा बघ जिया. शोंदा कशाला शोंदा. तर गाईज तुम्हाला मी आता मंदिर दाखवते, मंदिर कसं आहे बघा. मंदिर इकडे ही सानू आहे, स्वरा, ही जिनू पण आली मंदिरात आमच्यासोबत. हा आहे शंकराचं मंदिर, तुम्हाला दाखवते मी. काय लगा. हा बघा शंकराचं मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. घंटा वाजवला आणि आता पण आतमध्ये जाऊया. मंदिर कसं आहे ते. हे बघा ते नंदी बैल आणि कासव. इथे बाहेर गणपती बाप्पा आणि ते बाजूला दाखवते ते हनुमान आणि देवी आहे. तर हे बघा शंकर पार्वती गणपती आणि कार्तिक यांचा इथे फोटो आहे. ही बघा पिंड, लोक पाया पडतंय. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे
दीदीचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. तर आता चाललंय घरी. बघा माझ्याकडे जी आणि नशू दादा आणि जिनू आणि दीदी पुढे गेलाय सायकलवर. तर चला आपण जाऊया. ते काही आपण बोरांचं पण झाड आहे. ते काही तिकडे बोरांचं झाड आहे एक. आणि हे बघा दोघं सायकलवर चालल्यात. चला आपण जाऊया. बघा जिनू इकडे कसला झाड होता रे? हा सब्जांचा आणि बोराचा. मला इकडे साप दिसलेला गाईस या शेतींच्या आतमध्ये. मी चालत जात होते तेव्हा. गाईस यो सब्जांचं झाड आहे. छोटे छोटे सब्ज. आणि एक दिवशी आम्ही सगळे खेळत होतो इकडे. आम्हाला सगळ्यांना साथ दिले. तिने तर पुरा गाईस झाडच तोडला. तर चला जाऊया. तर गाईस आता आम्ही तुम्हाला ना आता मी रेडी झालो ना. आता आम्ही चाललोय दुकानावर खाऊ आणायला. 20 रुपयेत नशूकडे. त्याला बोलली झप्टो करून 10 रुपयामध्ये आहे तरी येईल 10-20 रुपयामध्ये. मग नको बिकॉज आम्हाला माहिती आहे झप्टोवाल्यांनी काय काय केलेलं आमच्यासोबत. तर चला मला दुकानावर पोचल्या भेट. आम्ही दुकानावर आलो. नशवीचे घेतोय चुपाचूप आम्हाला. दोस्तों हम लोगों ने अभी ले लिया है. हिंदी कशाला बोलू. पैसे दे आता ना. दिले ना. दिले. चल आम्ही घेतलाय 4 चुपाचूप. काकाला दाखव. काकाला दाखव. काकाला दाखवलं. आपल्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी उमेदवार प्रभाग क्रमांक 30 ब मधून विजयश्री दर्शन म्हात्रे, तसेच प्रभाग क्रमांक 30 क मधून संगीता अनिल म्हात्रे, तसेच प्रभाग क्रमांक 30 ग मधून अर्जुन बाबू पाटील हे 3 उमेदवार उभे आहेत. तरी यांना भरघोस मतांनी विजयी करा. आपली निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. मी चाललो घरी. त्याच ब्लॉग इथेच एंड करतो. बाय.